हाय बहीण भावांनो, कसे सगळेजण बरे आहेत ना? तर मी काल संध्याकाळी आले आणि मला बरं नाही आहे. माझं जरा वातावरण बदलल्यामुळे जरा कणकणी आलेली, जर थंडी ताप आल्यासारखं झालेलं आहे. मला बरं नाही आहे. आणि माझ्या बहिणीचं एकच गाणं चाललं, तू येणार आहे ना मला मारायला, ये असं तसं हेच बोलायला लागले फालतूसारखं. तर तुला मी ते सांगते, आले मी घरी, ये तू इथं, तुला एवढंच लाडा आलाय ना, माझा आलाय ना, तर ये इथं. सारखं सारखं काय चाललंय तुझं? तुम्हाला मारणार आहे का, धमकी देणार आहे का? अगं लाज वाटते का तुला? तू लहान आहेस ना, जरा समजून घे ना. नालायक, काय खातीस? अन्न खातीस ना? तुला एवढी लाज नाहीये का? मोठ्या बहिणीने बोलले ते केलं, एवढा मोठा तमाशा करायला लागलीस. लाज लाज वाटते का नाही तुला? जरा लाज बीज आहे का नाही काय तारा? बोली तर बोलली ना, किती लहान आहेस ना तू माझ्यावरनं. अगं मोठ्या बहिणीने कानाखाली दिली तरी ते गप बसायला पाहिजेस. नालेकवणी चालले तिचं, गप बसते तरी लाड तालवणी करायला लागलेले माजलेवणी. तुला दमे तर इथं ये म्हणते, तिथं ये म्हणते ना, असं कर तसं कर. ये ना तू इथं, येत नाहीस का? 17 इथं पडलेली असतेस की 24 तास, माहीत नाही का तुला? आणि मी आलो तुला तर याला जोर आला का? ये ना इथं, ये ना तिथं, इथं ये ना तू. जिपऱ्या धरून तुला कशी पाडते बघ, लय माझा आलीस तर. जाऊन दे बोलते, कशा लोक नादे लागायचे, लहान आहे हे ते म्हणून. पण तिला नालेकला समजानच मोठी आहे, कसं ते वागावं, कसं काय करावं. माणसाचं वातावरण काय बदललंय, बरं वाटत नाही, काय नाही. जरासं कणकणे आलेले मला तोंडातलं, माझ्या सगळं तोंडातलं सुजले, तोंड आलेलं आहे मला, असं खायला याय ना का काय नाही सगळीकडे. जास्तच चाललेलं लाड. एवढं कसलं का माजल्याने करायला लागली? जरा गप्प बस ना, मला जरा शांत बसते. जरा माणसाचे जरा दुसऱ्याचा हावभाव बघत जा, दुखतं का नाही का काय. तरी मी 2-3 दिवस झाले व्हिडिओ पोस्ट केले नाही, काय नाही. खायची नादे लागायचे व्हिडिओ चालूच आहेत. मी शब्द केला नाही, म्हटलं जाऊ दे, जे काय नादे लागायचे, लहान आहे म्हणून सोडून दिलं. पण व्हिडिओवर पोस्ट करायला लागली. लोकांना तमाशा करायला लागली. जास्त माझं करू नको ना बाई, गप्प बस ना. कशाला आपलं हसू जगाला दाखवतीस? मी समजदार की जाऊ दे, काय नाद लागायचंय म्हणून मी 2-3 दिवस व्हिडिओ पोस्ट नाही केली. म्हटलं जाऊन ते काय घेत नाही काय नाही. लाडतच आली, व्हिडिओ पोस्ट करतील लय काय व्हिडिओ. मी तर बघितलं पण नाही नेटीचा व्हिडिओ. हिमत असेल तर इथं ये ना तू, आणि येते मी संध्याकाळी ना, आल्यावर येते मला फोन कर, आणि असं कर आणि तसं कर. अगं काय तुझं लाड, काय लाडत आलीस? नको माझं एवढं बाई, चांगलं राहा, प्रेमाने राहा, लिकूर बाळे नवरा आहे आपलं, नीट राहा. कशाला एवढं लाड तालवणी करते सांग? कशाला तमाशा दाखवते? जोर आले तुला आलाय जोर, तर राहून दे ना, नको हे करू. काय दुश्मनी का? दुश्मनी असल्यावर माणूस दाखवता का? सवती आहेत वय का बाई? मी बोलत नाही, मला डोकं फिरलं म्हणून मी बोलायला लागले. माणूस दुश्मनी असल्यावर करतो बाबा तमाशा रस्त्यावर, काय करायचं ते. आणि आपण बहिणी आहे. नीट राहायचं, नीट ग बसायचं. तिचं तेच चालले. आणि तो यातले तमे काय ये आणि येते आणि असं तसं नाही. तिला डोकं जर फिरलं ना माझं, बघा मी ती इथं आली ना, तिचे केस झिंजा असं केस धरूनच तिला आपटते का नाही बघा. व्हिडिओ सुद्धा काढते. ती यायला लागली ना, कळालं ना मला, तिचे केस धरून तिला आपटते का नाही व्हिडिओ काढून. म्हणजे माझ्या युट्यूब फॅमिली पण वाटायला पाहिजे की खरं चुकलं काय बोकाशावरनं झालं. एवढंच असं दिवाळीला गेली आणि तिच्या मोज गेले म्हटली. सणसूदे, दिवाळीला सासरी जाणार नाही तर काय जाणार ना. संस्थेले मुलांना सुट्टी असते, शाळेला इकडे तिकडे जाणारच माणूस. काहीतरी प्रॉब्लेम असत, काहीतरी निघतं, कोणती गावाकडे गोष्ट आहे ते म्हणून जातं. नालेक मला जास्तच बोलायला लागली. तुला नीटच सांग, तू नीट राहा बरं. तू डोक्यात हे करू नको, नाहीतर मग मी म्हणणार नाही की यूट्यूब लोक तमाशा माझे व्हायरल व्हिडिओ होईल, लोक माझ्या तमाशा बघतील नाही ते म्हणतील. मला म्हणले तर म्हटले का, तर मी माझी चुकी नाही आहे. मला बिना कामाची तू नालेक तुझ्यामुळे तोडत शब्द माझ्या वाटायला लागले. ग बसते नाही. तू इथे आलीच ना, नाही तुझ्या केस धरून तुला मी खाली आपटलेलं तर तू परत सांगू नको. वहीन तमाशा. तुझ्यामुळे तर आई वडिलांची, बहीण भावाची सगळ्याची, तुझ्या नवऱ्याची सगळ्याची तमाशा काय दुश्मनी होईल. तुला नीटच सांगते, तू गप्पच राहा. समजतीच चालली करून तर आपलं गप सांभाळ. एवढंच जीव आहे ना, तर एवढंच जीवासारखंच राहा. जास्त हवे तोडायचा प्रयत्न करू नको बाई, आणि बोलू नकोस की तुझ्यात दम आहे का हे का ते. दम सगळ्यात असतो, तुझ्यात दम आहे, माहीत दम आहे, सगळ्यात दम असतोय. पण दम घ्यावा लागतो. तुझ्यासारखं नाही माझा आले म्हणे तमाशा करून अख्ख्या जगाला तमाशा दाखवायचा.
नालायक. गप ते गप मध्ये जाऊन दे नको तर लाड तारानेच करायला लागली कुत्री. माझ्या उगाच लय मला हे व्हायला लागलं. मी सकाळी सकाळी मुलांना शाळेत सोडवलंय आणि मी बसले का तर माझे मुलं 2 दिवस शाळेत नव्हते गेले, तर आज पाठवलं शाळेमध्ये. मेसेज आला तर मॅडमचं. त्याचं टेन्शन पडलं नाही. ह्या नालायचं हिचं काय, हिला लेकरू हिचं लहान 2-3 वर्षाचं, हिला काय कामधंदा नाही काय नाही, आपलं घरी निवांत बसती. हां हिला नाही मुलाच्या शाळेचं टेन्शन ना कसलं टेन्शन. मुलं नवऱ्याला आपलं ऑफिस आहे, चांगलं कंपनीमध्ये कामाला येते, त्याला खायला प्यायला तिथं सगळं ऐकतं भेटतं. हिला काय टेन्शन नाही. काय हिला टेन्शन आहे सांगा. हां रिकाम्या तिकडी नुसतं करत बसती, व्हिडिओ बनवत बसते न करते वाईट सुटते. हिला काय रिकाम्या तिकडीला काय काम आहे का, लाज जाय. तू शहाणपणाने असं मला शिकू नको बरं का, तुला नीट सांगते मी. तू गपत बस. तू इथं ये संध्याकाळी, तुझ्यात एवढी दम आहे ना तुझ्यात, तू इथं ये ना. तुझ्या केस धरून तुला खाली आडवे तुडे पाडले ना तर माझं नाव बदल. हा काय व्हायचं ते होऊन दे. अरे पार माणूस ग बसते. हे नालायकच्या कुत्रीच्या कडात लागायचे पण जास्तच करायला लागली. व्हिडिओ व्हायरल. अगं मी तुझ्यापेक्षा मोठी असून मी नादी लागणार तुझ्या की जाऊन चल आपली लहान बहीण आहे. आपण म्हणतो ना मोठे लहान आहे समजून घे, म्हणून मी लहान आहे म्हणून समजून घेऊनच तुझा व्हिडिओ मी तुला हे करणार ग बाळा. व्हिडिओ काय टाकाना काय व्हायना काय करणार, पण तू लागोपाठ व्हिडिओ टाकायला लागलीस. टाकतेच करा. माझ्या 2-3 दिवसापासून आहे का व्हिडिओ सांगा. तू गप्प बस. तू तुझं जीवाचं बघ बाई. लहान नवऱ्याला बघ, बाळाला लहान बघ. कशाला असल्या फालतूच्या तमाशामध्ये लोक आपली बहिणीची इज्जत तमाशात लोकात मांडते. नको मांडू. गप्प बस. हां फोन केला 2-3 वेळा तर फोन उचला ना. तर तू बाळा काय कर, मी तुला फोन करते संध्याकाळी ये तू. आता मला टाईम नाही, आता मला कामधंदा हे ते आहे. तू संध्याकाळी ये, मग तुला दाखवते ना. तुझ्या झिपरी जाऊन तुझ्या खाली पाडलं ना, तुझं लय चाललंय ना, तर तू बघ आता ये.